मेरे साथ चले राजीनामा दो। आज आपण चिखली शहरामध्ये बघतोय की कशा पद्धतीने या ठिकाणची रॅली या ठिकाणी निघालेली आहे, ती का निघालेली आहे आणि विविध प्रकारचे या ठिकाणी घोषणा सुद्धा या ठिकाणी होत आहेत. काय सांगणार सर? आज पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक जी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिली, जे दिल्लीमध्ये अमानुष मारहाण झाली मुलांवर, त्या निषेधार्थ आपण सगळ्यांनी हे बंदचं आवाहन केलेलं आहे बाळासाहेब आंबेडकरांनी. त्यामध्ये आम्ही सर्वजण, सर्व पक्ष, सर्व संघटना, विविध संघटनेचे पदाधिकारी आमच्या सोबत आहे आणि या बंदला चिखली शहराने पूर्ण ताकदीने सहकार्य केलेलं आहे आम्हाला. आणि राहिला विषय दिल्लीच्या संदर्भातला मेन, तर तो म्हणजे या सरकारने ज्या मुलांना लाठीचार करून घायल केलं, मारलं, तर या सर्वप्रथम या दिल्ली पोलीसचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि ज्या 1.5 महिन्यापासून त्या मंत्र्याचा राजीनामा मागू राहिलो, तो मंत्री समोर सुद्धा येऊन राहिला आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा एखादा स्टेटमेंट येत नाही. म्हणजे किती निर्दयी लोक आहे, हे सरकार कसे चालू शकतात? या सरकारनं राजीनामा दिला पाहिजेत आणि हे अशा लोकांच्या हातात आलं पाहिजे जेणेकरून या लेकरांचं भलं झालं पाहिजेत. आणि या लेकरं जे रात्रंदिवस अभ्यास करून ज्या पेपराचे अपेक्षा पाहतात, तेच पेपर अगर आहे फोडून टाकत असेल, विकून टाकत असेल, तर हे सरकार मुळीच या देशामध्ये चांगलं नाहीये. म्हणून आम्ही सर्वजण आजच्या बंदला ताकदीनं सपोर्ट करून बंद करत आहे आणि या सरकारचा निषेध करत आहे. दिल्लीमध्ये जो प्रकार घडलाय तो प्रकार खरं म्हणजे पहिले निंदनीय, आणि त्या गोष्टीची मी सर्वात पहिले निंदा करते. आणि मुली ज्या आहेत ना, मुलीच्या नको त्या ठिकाणी या पोलीसवाल्यांनी दंडे मारलेत. पोलीसवाल्यावर माझा आरोप नाही, मग ते पोलीसच्या ड्रेसमध्ये कोण असतील ते शासनानं पाहून घ्यायचं. आणि आज जे बाळासाहेबांनी आदेश दिलेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंदचे, आणि महाराष्ट्र बंद आम्ही 100% सक्सेस केलेला आहे आणि चिखली शहर त्यामध्ये सहभागी आहे. आणि याचबरोबर आम्ही त्या दिल्ली सरकारचा आणि सगळ्यांचा निषेध करतोय, एवढंच या ठिकाणी सांगते. आणि प्रकार या बाबतीत एवढंच सांगेल की आज देशामध्ये लोकशाही संपुष्टात आल्यासारखी दिसते. केंद्र सरकारची जबाबदारी होती की देशातल्या 175 पेपर लीक मध्ये 7.5 कोटी विद्यार्थ्यांचं जो नुकसान झालं, आणि या नुकसानीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना आपला प्राण गमवावा लागला. या प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्यासाठी यासाठी देशाच्या शिक्षा मंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे होता. यासाठी सोनम वांगचुक सारख्या ज्येष्ठ सामाजिक कर्त्याला 21 दिवस उपोषण काय ऐतिहासिक उपोषण करावं लागलं. या गोष्टी झालेल्या आहेत. या सरकारचा पाहिजे तेवढा निषेध करणं आवश्यक आहे. एकूणच आज या ठिकाणी महाराष्ट्रातला बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला आमच्या सर्व आंबेडकरी समाजाचा आणि विविध संघटनांचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे. सरकारनं तात्काळ याची दखल घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा.